नाही आली अजून? नाही ना व नाही म्हणजे एवढा टाइम पण नाही लागला पाहिजे काय. तुझ्या बहिणीला ना बाहेरची हवा लागली. हो जावई शोभे, कशाला ना कधी बडबड करून उगाच राईचा पर्वत करायला असं तुम्ही दोघं मिळून. हा बाई अण्णा म्हणजे म्हणजे आम्ही राहायचं पर्वत करालोय. आम्ही ह्यांना ना समजावून काही उपयोगच नाही. चला आपण आपल्या रूम मध्ये जाऊन बसू. चल अबे मला निघावं लागेल काय. संध्याकाळनंतर या घरात मी थांबत नसतो. का? महत्वाचं काम आहे, मीटिंग आहे. आजकाल तुमच्या रात्रीच्या मीटिंगा लईच वाढायला लागल्यात. काय मीटिंग आहे कोणासोबत मीटिंग आहे? काय मीटिंग आहे. आणि हे जोवर मला हुंड्याचे पैसे देत नाही ना तोवर संध्याकाळनंतर मी इथं थांबत नसतो. काय रिस्पेक्ट फील होत नाही, मन रमत नाही, मी चाललो. जावई नाही म्हणले एवढ्या मिटिंगा करता, रात्रभर करता, हा 1 रुपया खिशात आणत नाही तुम्ही. एवढे कमवलेले पैसे जातात कुठं? काय नोकरीला आहे वय, काम केलं पैसे आले. बिझनेस मध्ये रिस्क असती. पुढच्या महिन्यात समजे एकत्र येणार आहेत पैसे. पुढच्या महिन्यात समधी एकत्र येणार आहेत पैसे. हा निघतो. ऑल द बेस्ट. वाह 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 वाह, मेवणीबाई आल्या. काय हो मेवणीबाई, वाट गावली बाई घरची. साने काय काय सानिका कॉलेजच्या नावाखाली काय चाललंय आजकाल? हा काय ग कुठं होतीस इतकायन? तुला घड्याळ कळत नाही? किती वाजलेत आता? पोरीच्या जातीनं एवढा येळ बाहेर राहणं बरं दिसतंय? आई मी काय फिरायला गेले होते का? अभ्यासालाच गेले होते ना. मग अभ्यास करताना झाला थोडा उशीर, मग काय फरक पडतो? आणि काय ग तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? प्रश्न विश्वासाचा नाही साने, आई काळजीपोटी विचारायली आहे. आईचं काळीच काढायला आई व्हावं लागतं. आई अण्णा बस करा आता, मला तुमचं भाषण नाही ऐकायचं. आणि तसं पण मला लय भूक लागली, जाते मी. निघून गेली बघितलं. अगं खरंच का काय? म्हणजे याचा अर्थ तो हिराचा मौल्यवान हार बंगल्यात आलाय तर? हो, तुझ्या डोळ्यांनी पाहिलास ना तर वेडी होशील स्वीटी. असं म्हणालास आहे काय? मग तर माझ्या डोळ्यानं तो हार बघितलंच पाहिजे मॅडम. मिळेल मिळेल. बरं ते जाऊ दे, मला सांग तुझ्या बाजूनी काय चाललंय? म्हणजे शुभ्याच्या बहिणीला अडकवण्याचा प्लॅन व्यवस्थित चालू आहे ना? पोचलाय मॅडम, तुम्ही अजिबात काळजी करू नका. माझा प्लॅन डी 100% सक्सेसफुल होणार बघा. त्याच मार्गावर आहे मी. आणि माझा भाऊ इंद्रनील तो सानिकाला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा पूर्णपणे प्रयत्न करायलाय. आता लवकरच सानिका पूर्णपणे माझ्या मुठीत असेल, बघाच तुम्ही. वा 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 वा, हे छान झालं. म्हणजे आजपासून आपला बुद्धिबळाचा नवा खेळ आणि त्या शुभ्या आणि श्रावणीचा नाश करण्याचा काउंटडाऊन सुरू. मी आहे शुभू. वडल का झालंय? केवढी घाबरली मी. काय करतोयस तू आता इथे? ओढ का पण शांती, तुझ्यासाठी गंमत आहे. काय?
काकू यात जे कपडे आहेत ना ते घालून अपर्णा मॅडम बरोबर बाहेर ये. काय कपडे आता ही वेळ का काय चाल अहो लवकर. जासूस कामाला लागा. अगं काकू हे सगळं काय काय बोलतोय शुभ अजिबात आवाज करायचा नाही. आता मी शुभूच्या गटात सामील आहे, त्यामुळे मला एकही प्रश्न विचारायचा नाही. आता यातले कपडे घाल आणि पटकन आवर. चल उठून. अगं असं काय करते ऐक ना. किती गोड दिसतंय माझं बाळ. थांब. हा आता तरी मला सांगशील का अगं हे सगळं काय आहे? श्रावणी बाळ, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बाहेर गेलीस ना की शुभू तुला देईल. हा थांब. काकू पण नक्की काय मला कळायला नको. अगं तर डोळ्याला पट्टी का बांधतेस? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शुभू देईल म्हटलं ना. आणि हा सगळा प्लॅन शुभूचा आहे, त्यामुळे मला काहीही विचारू नकोस. चला तो उशीर होते. चल पटकन. बरं अवकाश कुठे? इथे इथे. हा